टाकळी गावात राहणारे हे आहे सोट कुटुंब. घरातल्या 18 वर्ष माऊलीच्या अचानक जाण्याने या कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळलाय. 18 वर्ष माऊलीचं गावातल्याच एका 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमाचे संबंध जुळले. हे प्रकरण पुढे जात असताना घरातून पळून जाण्याच्या उद्देशाने मुलीने माऊलीच्या घरी आपलं बस्तान मांडलं. मात्र माऊलीच्या आई वडिलांनी 2 वेळा मुलीला तिच्या घरच्यांच्या स्वाधीन केले. मात्र तरीही प्रेमपत्र सुरूच राहिले. हाच राग मुलीच्या घरच्यांनी मनात ठेवून माऊलीला गावाबाहेर बोलवून रॉडने जबर मारहाण केली. त्यातच माऊली कोमात गेला. 2 महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर माऊलीची प्राणज्योत मालावली. आणि आवाज सुद्धा करून डोळेवरी बघितलं की हाणाय चालून आवाज केला की हाणाय चालू केली. आम्हाला 2 जण मारायला ते तिथं 15-16 जण होते. मुलाला तुमच्या किती? मुलाला 15-16 जण होते. आम्हाला काय तळमळ माऊली मकांच्या पोरला मारले, त्यांनी घरी येऊन मारले. पुन्हा तिकडे नेऊन जीव मारायचा विचार केला माझ्या मुलाला. मला सरपंचाचा फोन आला की जावा तुमच्या तिथं कुणीतरी मारहाण करीत आहे म्हणल्यावर मी घरून इथं आलो आमच्या चुलत्याच्या घरी. तर 2 ओम केरकड आणि गोविंदुरे रॉड काठी घेऊन इथं ह्यांना मारित होते. पुन्हा 1-1.5 तासानं पोलीस आले. पोलीस आल्यावर पोलिसांनी फोन केला या मुलाला घेऊन जावा. मग आम्ही गेलो ना दवाखान्यात नेऊन पोतार दवाखान्यात संध्याकाळी 1-1.5च्या सुमारास ऍडमिट केलं. तो बेअवस्थित रक्तानं पातलेला होता आणि त्या टायमाला जर आम्ही लवकर नेलं तर अजून त्याला उपचार चांगला मिळाला असता. 2 महिन्यानंतर पुन्हा एक 7-8 दिवस म्हणजे घरी उपचार करा म्हणून त्यांनी घरी शिफ्ट केलं. एक नर्स एक डॉक्टर आम्हाला दिले. त्याने आम्ही घरी त्याचा उपचार करीत राहिलो असता. थोडं पुन्हा अजून जास्त झाल्याचं समजल्यावर आम्ही घेऊन जाताना वाटाणा तो मृत्यू पावला. पोलिसांनी सुद्धा म्हणजे FR 1 तारखेला पटलानं 1.5-2 महिन्याला आरोपी अटक झाली. त्यात अजून 2 आरोपी बेफरार आहेत. 8 आरोपी आहेत. शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा. आमच्या मुलाला त्यांनी मारहाण करून जीव मारलेला आहे, त्याच्यासाठी त्याला न्याय मिळावा. 6 तारखेला माऊली उमाकांत सोट या 18 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. आणि या मृत्यूचं कारण असं आहे की हा 18 वर्षाचा तरुण आहे. ITI शिकणारा तरुण आहे. काबाड कष्ट करणाऱ्या आईवडिलाचा इच्छा आकांक्षा असणारा हा तरुण. या तरुणाला प्रेम प्रकरणातून वरिष्ठ जातीतल्या प्रस्थापित जातीतल्या 10-15 लोकांनी त्याला घरी बोलवून घेऊन डोकं सोडलं तर डोक्यापासून खालच्या सर्व भागावरती एवढी मारहाण केली. मारहाण करून परत पोलीस डिपार्टमेंट येऊपर्यंत 1.5 तास त्या मुलाला त्याच्या आईवडिलाला भावाला किंवा सरपंचांना चुलत्यांना त्याच्या सगळ्या भावकीतल्या माणसांना त्या मुलाला हात लावू दिला नाही. त्या माऊलीची जात सांगतोय कारण त्या जातीची माणसं काबाड कष्ट करतात. ते आवाज उठवू शकत नाहीत. त्यांचा आवाज इथल्या व्यवस्थेपर्यंत पोचत नाही. म्हणून त्याचा खून इथं दाबण्याचा प्रयत्न झाला. तो ज्यावेळी कालच्या 6 तारखेला मृत्यू पावला आणि त्याची डेथ बॉडी त्याच्या बाबतीत झालेली कृत्य त्याच्यावर मारहाण झाली त्यावेळी त्याच्या तोंडात ही लघवी करण्यात आली असंही मला इथल्या लोकांनी सांगितलं आहे. खूप गंभीरतेने ही बाब या गृह विभागाच्या समोर आम्ही आणतो आहोत. गुन्हा हा गुन्हा आहे, पण एक धनगराचं पोरगं मारलं आहे. आज जर ह्या आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जास्तीत जास्त शिक्षा नाही झाली तर आम्ही फक्त लातूरच्या पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढू. आम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात मोर्चा काढणार नाही. कुठल्या खासदारानं लक्ष घाला असं आम्ही म्हणणार नाही. आम्ही इथं राजकारण करायला आलो नाही. माझा जिल्हा सोलापूर जिल्हा आहे. आम्ही इथं आता या परिसरातले सगळे धनगर बांधव आहेत, बहुजन समाजातली सगळी माणसं आहेत. आज इथं या माऊलीला न्याय भेटावा म्हणून आम्ही इथं आज त्यांच्या कुटुंबियांना भेटायला आलो आहे. माऊलीच्या आईवडिलांनी 2 एकर जमीन गेल्या 2 महिन्यामध्ये विकली. 5-25 लाख खर्च केले, पण 18 वर्षाचा माऊली जिवंत राहू शकला नाही. इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारतोय की आईवडील आणि त्याच्या भावानी इथून पुढच्या कालावधीत दहशतीत जगायचं का? या प्रकरणी लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे तर 2 आरोपी फरार आहेत. मुलाच्या मारकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुटुंबाने केलेली आहे.